नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 143, 22 मे. शंका वेदाधिकारांची. सर्व जीवांना वेदाधिकार आहे, हे उघड सत्य आहे. परमसद्गुरू श्रीजींनी फार मार्मिकपणे तर्कदृष्ट्या 100% सत्य गोष्टींकडे सर्वांचे लक्ष वेधले. म्हणजे वेधत तसा दाखलाच दिला आहे की ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज रेड्यांच्या मुखी वेद वदवतात, त्या अर्थी त्यांनी हे दाखवून दिले की रेड्यासारख्या जड योनीला सुद्धा वेदाधिकार आहे. मग अन्य लोकांचा प्रश्न उरतोच कुठं? म्हणजे तो प्रश्नच त्यांनी निकालात काढला. वेद प्रतिपादित मार्गाने पुनश्च जाण्यासाठी योग्य अनुकूल दिशा समाजाला देण्यासाठी संत महंत यांचे अवतार झालेत. त्यातले एक शंकराचार्य होय. त्यांनी चुकीच्या हिंसायुक्त यज्ञाचा तत्कालीन चालू रूढी मोडीत काढल्या आणि अद्वैत मत स्थापन केलं. देशभर राजाश्रयांवर चालणाऱ्या अनेक वादविवाद सभा त्यांनी ठामपणे आपले अद्वैत मत मांडून जिंकल्या. एकदा ते काशी क्षेत्री होते. अद्भुत प्रसंग घडला तिथे. ते गंगेत स्नान केले आणि मनकर्णिका घाटावर चढून वर आले आणि आपल्या मठाकडे जायला निघाले. तर एक अंत्यज त्यांच्या वाटेत आडवा येतो आणि तत्कालीन प्रथेनुसार कोणाला जायचं असलं तर अंत्यजांनी काय करायचं असतं, आपला लोकांना स्पर्श होऊ नये म्हणून जोरात घंटानाद करायचा. म्हणजे लोक बाजूने जाणार त्याच्याकडे बघून, त्याला कोणी स्पर्श करणार नाही असं. पण असा हा तो प्रघात असतो. पण हा न वाजवता नुसता तसाच उभारतो. आचार्य बाजूला हो म्हणून त्याला ओरडतात, तर तो बाजूला न होता उलट शास्त्रचर्चाच करायला लागतो. आणि तो म्हणतो की तुम्ही एकच अखंड अद्वितीय निर्दोष आत्मतत्व सर्व व्यापलेलं आहे, तेच मनुष्याच्या ठिकाणी आहे. तुम्ही स्वतःला वेदांती म्हणवता आणि मग बाजूला हो हे कुणाला उद्देशून म्हणलात? म्हणजे मला दूर हो म्हणलात का माझ्यातल्या आत्मतत्वाला दूर हो म्हणलात का देहाला दूर हो म्हणला? हे तो चर्चा करायला लागल्यावर आश्चर्यकारक, म्हणजे जर थोडं आश्चर्य वाटतं त्यांना, शंकराचार्यांना, आणि ते त्याच्याकडे बघतात. पण पुढं तो थांबतच नाही, तो पुढं बोलतच राहतो. तो म्हणतो आपण तर भगवी वस्त्र धारण केलीत ना, मग स्वतःला संन्याशी समजता आणि मग काय समाजाला फसवताय? दूर हो काय? आपल्यासारख्या श्रेष्ठ यतीला हे शोभतं का? मी श्वपज म्हणजे कुत्र्याचे मांस खाणारा आणि ते मांस खाऊन जगणारा असा आहे. मग आपण म्हणून मला अव्हेरलत का? आता मात्र आचार्य एकदम सावध झाले. कारण स्वपच जरी तो खाणारा असला तरी तो असं म्हणणार नाही. जर खरोखरचा असेल तर ते त्यांच्या आवाजातले जरब, ते ज्या धातणीने बोलतायत ते लगेच आचार्य ओळखतात, मनोमन जाणतात की साक्षात शिवच आपली परीक्षा घेत आहेत. आता मात्र मग म्हणतात ते, आपण सदैव आम्हाला वंदनीय आहात. कारण आचार्यांनी त्यांना ओळखलेलंच असतं म्हणून ते त्यांच्यापुढं साष्टांग दंडवत घालतात. आणि पुढं वर म्हणतात, इति मे दृढनिष्ठा, अशी माझी दृढ निष्ठा आहे. आणि हार पत्करतात. इथं बाकीच्या त्यांच्या शिष्यगणांना कळत नाही काय होतं आहे, पण प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर मात्र लगेच प्रकटतात आणि शिव 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 म्हणून सगळे त्यांना नमस्कार करायला लागतात. मग हा विषय इथं घेण्याचं कारण काय, तर प्रत्यक्ष शिवांनीच थोडक्यात आचार्यांना हे दाखवून दिलं. या उदाहरणादाखे शिवाशिव, जातपात याचे अवडंबर माजवणाऱ्या अगदी आचार्यांसगट सर्वांना त्यांचं निमित्त करून दाखवलं. जोरदार समाजाच्या तोंडात चपराक दिलेली आहे की वेदाधिकार हरेक जीवाला आहे, हे निर्विवाद सत्य आहे. आयुष्यभर अद्वैताचा आग्रह धरणाऱ्या आचार्यांसारख्या महान विभूतीला जर माया फसवू शकते, तर आपल्यासारख्या सामान्यांची गोष्टच काय. नम्रतेने तत्काळ आपण चूक कबूल करायची
मना म्हणजे त्यांच्याकडे चूक कबूल करायचा मोठेपणा होता आणि ते आचार्यांजवळ होता, ते त्यांना शरणही गेले. पण आपण जगद्गुरू तुकोबाराज महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद सर्व अमंगळ. हे आपण जाणतो, ऐकतो, अभंग रोज प्रत्येक भजनात म्हणतो, पण आपल्यात ते बांधतो का, ही आपण सुधारणं किती गरजेचं आहे. ह्यासाठी हे असे अभंग किंवा ही निरूपणं किंवा हे संतांची चरित्र डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. धन्य सर्वांतर्यामी काशी विश्वेश्वर आणि धन्य वेदांती शंकराचार्य. नमस्कार.